नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्य समीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील नागमंडल एक नाट्यार्थ शोध क्रीडा हे प्रकरण वाचत आहे. हे प्रकरण देखील 4 भागात विभागून वाचत आहे. आज पहिला भाग वाचत आहे. नागमंडल एक नाट्यार्थ शोध क्रीडा. नागमंडल ही स्वप्नाद्भूत नाट्यकथा आपल्या सर्जनशील रसिकतेला 7 समुद्रापलीकडील सप्त कोटकालाच्या पलीकडील मिथकथांच्या राज्यात घेऊन जाते आणि तेथे ती आपल्या स्वप्नरम्यतेचा विलक्षण अनुभव देते. त्या अनुभवातून नितांत बुडवून काढते आणि स्तिमित करणाऱ्या जीवन जाणीवेने चक्रावून टाकते. हे मिथकथांचे राज्य कसे असते? हे मिथकथा विश्व अघटित घटनांनी भरून राहिलेले असते. कोणे एकेकाळी या मिथकथांच्या राज्यात माणूस आणि निसर्ग यांचे कल्पकतेने लावलेले सुंदर लग्न असायचे. निसर्ग माणसाच्या कुशीत यायचा आणि त्याचा रूपमित्र होऊन जायचा. अग्नी, वरुण, मेघ, सागर, वायू, सूर्य, चंद्र माणसात यायचे, पंक्तीत जेवायचे, दारू प्यायचे. त्यातील काही जण माणसांच्या बायकांना, राण्यांना, पोरीबाळींना भोगून जायचे, मुलेबाळे द्यायचे. नद्या, आकाश सुंदरी मानवी राजांना भोगायच्या, त्यांना पुत्ररत्न द्यायच्या. नाग, अश्व, गरुड, व्याघ्र, सिंह, वानर, अस्वल हे पण माणसात यायचे. त्यांच्यात युद्धे व्हायची, मैत्री व्हायची, लग्ने व्हायची. मानव नागकन्यांना भोगायचे, अस्वलींना राण्या करायचे. नाग, अश्वादी प्राणीही मानवांच्या मुलीबाळींना, राण्या, राजकन्यांना भोगायचे. दुःखी, कष्टी, बंदिस्त, असहाय्य मानी नायिकांना ते रात्रीच्या वेळी रूपे पालटून संभोग सुख देऊन मुले बाळे द्यायचे. हे सारेच आपल्या रसिकतेला स्वप्नरम्यतेचा अनुभव देणारे असते आणि आपल्या जीवनार्थ शोधक जाणीवेला चक्रावून टाकणारेही असते. आपल्याला उमगते की हे मिथकथांचे राज्य म्हणजे केवळ कल्पित अद्भुताचे मुक्त राज्य नसते. हे मिथकथा विश्व म्हणजे निसर्गपुत्र पुत्रींना मानव विश्व संबंध विषयक भावलेले त्यांच्या आदिम प्रज्ञा प्रतिभेने ताजे ताजे स्फुरण असते. तो त्यांच्या कल्पक प्रज्ञेचा खराखुरा जिवंत अनुभव असतो. या त्यांच्या खऱ्याखुऱ्या इच्छा आकांक्षा असतात. ती त्यांची खरीखुरी जगत असलेली स्वप्ने असतात. म्हणूनच या मिथकथा जीवनविषयक शाश्वत सत्याची गूढ बीजे प्रसवत राहतात. या मिथकथांच्या राज्यात फ्रॉइड, युंग यांचा हात धरून जो जो आत जाऊ लागतो तो आपल्याला समजायला लागतं की या मिथकथा म्हणजे मानवी मनाचे स्वरूप स्पष्ट करणारे विशिष्ट आविष्कार आहेत. मानवाच्या अबोध अंतर्मनात चाललेल्या नाट्याचे प्रतिकात्मक आविष्कार आहेत. मानवी मनातील सामूहिक नेणिवेत असलेल्या आदिबंधाची ही प्रकटीकरणे आहेत. दे आर ब्युरी डीप इन मॅन्स सायके अँड द लिबिडो हॅज रिसोर्स टू दॅम when it becomes freed from the personal infantile form of transference. आणि हेही समजते की या मिथकथा म्हणजे मानवी मनाच्या अंतिम सत्याकडे नेणाऱ्या धूसर पायवाटा आहे. काव्यशास्त्राच्या ज्ञानकोशातून आपल्याला समजावून दिले जाते की मिथ इज अ स्टोरी ऑफ कॉम्प्लेक्स ऑफ स्टोरी एलिमेंट्स टेकन ॲज एक्सप्रेसिंग and therefore a simplicity symbolizing certain deep lying aspects of human transhuman existence. एकूण आपल्या प्रज्ञाशाली रसिकतेला या मिथकथा असे सांगून जातात. अलौकिकाचा रंग ल्यायलेली लोकानुभूती व्यक्त करणारी कथा म्हणजे मिथकथा. मिथकथा हे साऱ्या मानवी वाङ्व्यवहाराला दिव्यता, सूचकता, विलक्षणता प्रदान करणारे तत्व आहे. साऱ्या मानवजातीचे आदिम रहस्यमय अनुभव संचित मिथकथेतून व्यक्त झालेले असल्यामुळेच मिथकथांच्या द्वारा एकूणच मानवी अस्तित्वाच्या गाभ्याशी भिडणे कोणत्याही युगातील प्रज्ञेला उपकारक ठरते.
भौतिक वास्तव्याच्या आणि तर्कबुद्धीच्या सीमा उल्लंघून अस्तित्वाच्या जटिलतेच्या आड दडलेल्या रहस्यांचा वेध घेण्यासाठी, झेपण्यासाठी मानवी प्रज्ञा अगदी अटळपणे जेव्हा मिथकथांचा आश्रय करते, तेव्हा तिला असीम, अथांग आणि उत्तुंग अशा शाश्वताची झळाळी प्राप्त होते. जन्मतः माणसाचे मन कोरे, टॅब्युला रासा नसते. त्याच्यावर सांस्कृतिक आणि व्यक्तिगत भावविश्वात सामूहिक नेणिवेच्या प्रांतात अव्यक्तपणे आदिबंध नांदत असतात. ते अंतस्थ आदिबंध मिथ, शिल्प, चित्र यातून व्यक्त होत असतात. ते आदिमानवाने निर्माण केलेले नसतात, ते त्याने अनुभवलेले असतात. ते संस्कृतीपूर्व असल्याने संस्कृती मुक्त असतात. असे आदिबंध ज्या मिथकथातून व्यक्त होतात, त्यातील पात्रे, प्रतिमा एकाच वेळी वास्तव व अद्भुत, मानवी व अतिमानवी, जाणीवशील व नेणीवशील, आदिम व उत्क्रमणशील अशा परस्पर विरोधी पातळ्यांवरून जगत असतात. यातील पात्रे, प्रसंग, प्रतिमा यांना वास्तवातील, तर्कातील असा गूढ अर्थ प्राप्त झालेला असतो. अशा या मिथकथांतून वास्तव उल्लंघून आपल्या मनातील कल्पक अर्थ रूपबद्ध होत असतात. अशा या मिथकथा म्हणजे केवळ कालचा विषय नाही, त्या काल, आज, उद्या घडत असतात, निर्माण होतच असतात. कारण मानवी मनाचा शोध हा अखंड कालोघात सतत चालूच राहणार आहे. अशा या मिथकथांतून लोककथा तयार होत असतात. तर कधी भग्न मिथकथांचे अवशेषही असू शकतात, तर कधी या लोककथा मिथकथाच होऊन राहतात. तर अशी एक लोककथा, मिथकथा, नाट्यकथा आपल्यासमोर नागमंडल म्हणून जगायला येते. ती प्रथमदर्शनी पहिल्या पायरीवरून आपल्याला कशी दिसते? एक विलक्षण स्वप्नादुभूत कथा, एक मुख्य कथा, दुसरी एक जोडीची कथा, दोघींनी मिळून विणलेली नाट्यकथा. ही कथा विलक्षण, स्वप्नाद्भूत, वास्तवातले विलक्षण आणि स्वप्नातले अद्भुत घेऊन येणारी ही कथा आहे. भग्नमूर्तीच्या उद्ध्वस्त पाषाण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रारंभ करणारी कथा आणि तिथूनच अलगद नागराणीच्या स्वप्नराज्यात घेऊन जाणारी ही कथा. ही कथा कुणा एकाची वा कुणा एकीचीही नाही. ही उत्कट जीवनोत्सुक आसक्तीची आणि तिथून सर्जित होणाऱ्या विलक्षणतेची कथा. जीवनोत्सुकतेनं आसक्त होत राहायचे आणि त्यातून सर्जित होणाऱ्या विलक्षणतेला सामोरे जायचे असते. या साऱ्याला नाकारणे, होकारणे कोणाच्या हाती असते. कुणा एका कारणामुळे, कुणा एका सर्जनशीलतेला स्वाधीन न राहणाऱ्या निद्रेचा आणि मृत्यूच्या भीतीचा शाप म्हणून तिने शपथपूर्वक म्हणायचे, आजपासून सर्जन बंद. असे म्हणायचे खूप, पण घडायचे कसे? आंधळीच्या स्वप्नातून आणि बहिरीच्या गीतातून प्रकाश आणि गाणे घेऊन फिरणारी ती स्फूर्तीची स्फुल्लिंगे, ज्योतींची रूपे घेऊन, वास्तव अवकाशातील इतस्ततः विखुरलेले कण घेऊन वाऱ्यावर तरंगत इथे येतात आणि तो उद्ध्वस्त मंदिराचा गाभारा कल्पकतेचा मंदिर गाभारा बनून जातो. अनविलक्षणता घडायला लागते. एका वृद्धाचे शयनग्रह, त्यातून बाहेर पडते एक सोन साडीतील चिरतरुण युवती. वृद्धाची वृद्ध पत्नी त्याला खडखडीत जाब विचारते. ते काय मला काहीच ठाऊक नाही, असे वृद्धाचे उत्तर. मग म्हातारेचे हे भांडण आणि आरडाओरडा. वृद्धेच्या देहमनात जन्मभर दाबून ठेवलेल्या त्या विलक्षण सर्जनाचीच ही मिश्किल. ती झगमगणारी सोनेरी साडी आणि त्यातील ती सारम्या चिरतरुण युवती, ती असते एका स्वप्नाद्भूत कथा आणि असते एक सोनेरी स्वप्न गाणे. कथेत गाणे आणि गाण्यात कथा अशी ही विलक्षण गोष्ट. आणि त्या गोष्टीतून आणखी एका गोष्टीचे सर्जन घडायला लागते. मनाच्या खोल खोल स्वप्न पाताळातील अघटित स्वप्नानुभूतेबरोबर घेऊन येणारी ती कुठली तरी एक राणी, साता समुद्रापलीकडल्या असलेल्या नसलेल्या धूसर अज्ञात प्रदेशातील आईबाबांच्या निरागस नंदनवनातील ही राणी ऋतुमती होते आणि कुठल्या तरी अपण्णा नावाच्या नवऱ्याच्या घरी येते.
नवरा चमत्कारी, फक्त दिवसा घरी येतो, फक्त जेवतो, तिच्या शरीराला मनाला कोंडून कडी कुलूप लावून निघून जातो आणि राणी राहते उपाशी उपाशी. किती किती रात्रीवर रात्री येतात जातात. राणीने कसे राहावे, कसे जगावे? आणि राणी अलगद नकळत जागेपणीच अनोख्या नेणिवेच्या कुशीत शिरायला लागते. तिचे 7 जन्मीचे जीवनासक्त सर्जन तिला भेटायला येते. गरुडाच्या पाठीवर बसून 7 समुद्रापलीकडल्या 7 बेटातल्या तिच्या निरागस नंदनवनातील आईबाबांना भेटून ती परत इथेच येते. तिला आता सोन्याच्या शिंगाचा सांबार दिसायला लागतो आणि तो 7 पाताळा पलीकडील सृजनदेवीच्या भूमीतून वर येणारा नागराज, हा आसक्त लुब्ध नागराज तिला मध्यरात्रीला भेटायला येतो. नाणी घरातून शिरतो, तिच्या नवऱ्याचे रूप घेतो आणि तिला कुरवाळत कुरवाळत तिच्याशी रतिमग्न होतो. नागराणीचा असा प्रीतिभोग, असा रतिभोग सुरू होतो. राणीचा नवरा दिवसाला आणि राणीचा प्रियकर रात्रीला. दिवसा रागवायला आणि जेवायला नवरा आणि रात्री प्रेम करायला आणि रतिसुखाला प्रियकर. दोघांचे रूप मात्र एकच. ते एकच रूप म्हणजे कसले तरी कुठले तरी एक नाव असलेला अपर्णा नावाचा नवरा पुरुष. आणि मग राणीच्या जीवाची ती मरणाची घालमेल. हा माझा नवरा दिवसा असा निर्दय रागवतो आणि रात्री माझा नवरा जीवापाड कुरवाळणारे प्रेम करतो. यातले खरे काय नि खोटे काय? यातले वास्तव कुठले आणि स्वप्न कुठले? तिच्या उरापोटीचा हा प्रश्न, चिंता, आकांत. पण हे सगळेच खरे असते. तिलाही पटते, कारण एक दिवस ती गर्भ संभवते आणि ही पतिव्रता व्यभिचारी ठरते. नवरा तिला लाथा घालतो, प्रियकर तिला संरक्षण देतो. जगाच्या चावडीसमोर आलेली ती एकनिष्ठ पतिव्रता म्हणून सर्पदिव्य करते. नागराज तिला अभय देतो. सर्पदिव्यातून पार पडून ती मुक्त होते आणि आता जगासमोर ती माता, देवता ठरते. लागलेच कोणी एक नवरा, तो गर्भ त्याचा नाही हे पक्के ठाऊक असूनही मान्यता पावलेला जनादेश म्हणून तो त्याचा बाप होतो आणि शंकाकुल असूनही राणीचा नवरा म्हणून तो सुखाने नांदतो. राणीत भिनलेला प्रियकर नागाच्या शवाचे दहन पुत्र या नात्याने स्वतःच्या मुलाला राणी देवीच्या आदेशानुसार करायला सांगतो. राणीच्या रात्रीसाठी नागराजाला पाठवणे ही किमया घडते कुरड्या आंधळीच्या मुळीमुळे आणि तिचा आदेश पाळणाऱ्या तिच्या कापण्णा काळू या मुलामुळे. हे या कथेला सहाय्य देणारे, घडविणारे एक महत्त्वपूर्ण नवलाचे अद्भुत. आणि अशा रीतीने ही दुसरी विलक्षणतेची गोष्ट, त्यामागील उत्कट जीवनोत्सुक आसक्तीची गोष्ट संपते आणि नंतर ती पहिल्या गोष्टीतली गोष्ट सांगणारी गोष्ट, आपले गोष्ट गाणे आणि कुणाच्या तरी सर्जक प्रतिभेचे स्फूर्ती लेणे घेऊन निघून जाते. गोष्ट पाहतानाचे, ऐकतानाचे आणि तदनंतरचे बऱ्या वाईट परिणामाचे घन डोक्याचे चक्रावणे, त्यातून मानवी मनाच्या 7 पाताळाच्या खालील आकाशातील उडूरत्ने गवसणे न गवसणे, हे सारे आपल्या चिंतनशील रसिकतेवर सोपवून ती निघून जाते. अनेक मिथकथांसारखीच नागमंडल ही एक मिथकथा आहे. मिथकथामध्ये वायू, सूर्य, इंद्र, चंद्र, अश्व, नाग मानवी राण्यांना भोगतात. या मिथकथेत नाग मानवी राणीचा पुत्र प्रदानापर्यंत जाणारा देहबंध रेखाटण्यात आला आहे. असेही प्रथम दर्शनी पहिल्या पायरीवरून आपल्याला होणारे नागमंडलाचे दर्शन. नाग आणि नाट्यार्थ शोध क्रीडा. पुढील पायरी आपल्याला चिंतनशील रसिकतेची तिला येथे जाणवते की हे नागमंडल म्हणजे नेणिवेतील रहस्यमय आदी प्रतिमांतून जाणीवेच्या पातळीवर जीवनविषयक काही शाश्वत सांगण्याचे सामर्थ्य असणारे, कुणा सर्जनशील प्रतिभेला पडलेले एक अद्भुत स्वप्न आहे. स्वप्न म्हणण्याचे कारण असे की स्वप्न हे प्रतिभावंताच्या सर्जनाच्याही पलीकडचे असते. ते एक जागरूक अवस्थेपलीकडचे केवळ निद्रावस्थेतील अस्तित्व असते. त्यांच्या बाबतीत वास्तवातील सर्वच दोर कापून टाकलेले असतात.
या स्वप्न सर्जनाची दोरी कुणाच्याही हाती नसते. स्वप्न कोणते, काय, कसे, कधी पडावे ते कुणाच्याही हाती नसते, ते नुसतेच पडते. नागराणीची ही मिथकथा जवळजवळ तशी कुणाच्याच हाती दोरी नसलेल्या स्वप्न सदृश पातळीवर घडते असे जाणवत राहते. ती आपल्या स्वप्नासारखी तर्कातील पातळीवरून घडत राहते. स्वप्न हे स्वप्नात तरी नुसतेच अनुभवायचे. नागमंडल ही असे नुसतेच अनुभवावे असेच आहे. त्यामधील प्रीती, कारुण्य, ताण, दीनता, शारण्य, अद्भुतता, स्तिमितता सारेच भावरंग केवळ अनुभवावेत असे आहे. नागराणीची शरीर मिलनापर्यंत जाणारी हळुवार तरल प्रीती, दिवस रात्रीच्या पुरुषाच्या 2 रूपांमुळे तिच्यावर पडणारा ताण, गर्भात राहिल्यानंतरची तिच्या मनाच्या घालमेलीतही तिचे फुलून जाणे, याबाबत पुरुषाची निर्दय मख्ख पुरुषता, दैवी नाग चमत्कारातून त्याच्या ठिकाणी आलेले शारण्य, नागाच्या मनातील असूया, साऱ्याच कथेतील अद्भुतता, स्तिमितता हे सारेच मानवी मनाचे येथे आकारलेले भावरंग केवळ अनुभवावेत असेच. पण अशा मिथकथा केवळ कला अनुभवांच्या पातळीवर भोगणे हे जेवढे स्वाभाविक, आनंदमय, तेवढीच या मिथकथांचा अर्थ लावण्याची ओढ, नाट्यार्थ शोधांचा खेळ खेळण्याचे वेड, अ प्ले विथ अ प्ले ही चिंतनशील रसिक मनातील नाट्यार्थ शोध क्रीडाही तेवढीच मूलभूत आणि आनंददायक असते. असा खेळ खेळण्याचे वेड लावण्याचे सामर्थ्य या स्वप्नकथेत जरूर आहे. येथे आलेला नागराज हा बहुतांश सामर्थ्य या कथेला प्रदान करतो. नागराजाचे हे सामर्थ्य केव्हापासूनचे, कुठे कुठे, कसे कसे आढळते? आदिमानवाच्या अप्रगत जीवनात सूर्य, अग्नी, मेघ, वीज या अचाट निसर्ग शक्तींप्रमाणेच नाग, अश्व, हत्ती, व्याघ्र, सिंह या अचाट सामर्थ्यांच्या प्राण्यांबद्दल त्यांच्या मनात भय आणि गूढ आकर्षण निर्माण झालेले आढळते. आदिमानवाला नागविषयक वाटलेले हे भय व गूढ आकर्षण त्याच्या सर्पनिरीक्षणातून उपजलेल्या प्राथमिक ज्ञानाला बिलगले. त्यातून त्याच्या लेखी तो केवळ एक सरपटणारा जीवाणू राहिला नाही, तो मानवी मनाच्या ब्रह्मांडात अनेक रूपांनी वावरणारा कॉस्मिक सर्प बनला. क्षेत्रपाल, पिता, भाऊ, प्रियकर, संतानदाता अशा अनेक रूपांनी वावरू लागला. काल आजच्या अनेक मिथकथा, लोककथा, लोकभ्रम, लोकश्रद्धा, कलाकथा यातून तो अशा अनेक रूपांनी वावरताना दिसतो. या सर्व कलारूपांतून या नागाचा आदिबंध विशेषत्वाने पुरुषत्वाशी व त्यामधील जीवनासक्त असा कामभाव आणि कामक्रीडा यांच्याशी एकरूप झालेला दिसून येतो. अमरावतीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराजवळच्या शिल्पात नाग हा नागिणीऐवजी मानवी स्त्रीच्या सनिध असा पाहावयास मिळतो. नागाने स्त्रीच्या जननेंद्रियाला दंश केल्यावर ती ऋतुमती होते असा लोकभ्रम आहे. रजास्वलावस्था आणि गर्भिणी या अवस्थांमध्ये पुरुष संबंध निषिद्ध मानल्याने गर्भिणी आणि नाग यांची दृष्टादृष्ट होताच नागाची दृष्टी जाते अशीही एक रूढ समजूत आहे. आणि तिच्या प्रसूतीनंतर तिच्या न्हाण्याच्या पाण्याच्या स्पर्शाने त्याला परत दृष्टी लाभते. या समजुतीतून नागदृष्टी ही पुरुषाच्या कामदृष्टीची समांतर मानली गेली आहे. नागाच्या वारुळातील मूलमृतिका भाविकांच्या दृष्टीने संतानदात्री मानली आहे आणि नाग या पुरुषतत्वाचा मानवी सर्जनाशी संबंध जोडण्यात आला आहे. कधी भूमीशी तर कधी मानवी स्त्रीशी या आदिपुरुषाची रतिक्रीडा आदिम मानवाने वारंवार कल्पिली आहे. एखाद्या राजकन्येवर मोहित होऊन नाग तिच्याशी विवाह करतो. मानवदेह धारण करून रात्री तिच्यासह रतिक्रीडेत रमतो. राजकन्येने चतुराईने त्याची काच जाळून टाकल्यावर सदैव तो मानव देही होतो अशा स्वरूपाच्या लोककथा खूप आढळतात. श्रुतार्था नामक काश्मीरी लोककथेत एक कुमारी श्रुतार्था नागापासून गर्भार राहते असे लोकविलक्षण आढळते. अलेक्झांडरचा जन्म अपोलोनियाच्या पोटी
पाळीव सर्पापासून झाल्याची लोककथा सर्वश्रुत आहे. या संदर्भातील रॉबर्ट ब्रिफॉचे अवतरण उल्लेखनीय. It was thought by the ancients, and it is still believed by the European peasantry, that during sexual conjunction, the male serpent introduces its head into the mouth of the female, and that the latter gnaws and bites it off, thus becoming fecundated. नागाचे हे असे महापुरुषत्व रूढमूल आहे. नाग हे पुरुषतत्वाचे प्रतीक आहे आणि पुरुष हे नागाचे प्रतिनिधी आहेत. अशा या आदिबंधातून अशा कथा मिथा घडत असतात. नागपुरुषातील या पुरुष नागातील हा काम, हा अर्थभाव येथे महत्त्वाचा. नागमंडल हे अशा कथा मिथांहून, लोककथांच्या प्रवाहातून झिरपत आलेले एक अद्भुत नाट्य आहे. येथे काम हा अर्थभाव महत्त्वाचा आणि म्हणून याच दिशेने येथील नाट्यार्थाचा खेळ खेळावा लागेल. नाट्यार्थ शोधाची क्रीडा करावी लागेल. इथे हा भाग 1 मी संपवतोय. पुढल्या प्रकरणापासून नाट्यार्थ शोधाची एक क्रीडा आपण वाचूया. धन्यवाद.